यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय श्री जयंत डांगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निगडी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा शिवसेना गटात जाहीर प्रवेश या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे। तरी निगडी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती की आपण लवकरात लवकर निगडी शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहायचं आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद मंडळी। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपल्या भारतीय संस्कृतीनुसार दीप प्रज्वलनाने होते। जीवनाला हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आपणास आहे ज्ञान। तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात। मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी 2 मिनिटं खाली यायचं आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे। त्या मूर्तीला या ठिकाणी हार ठेवलेला आहे आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे। विजयसारखी तलवार चालवून गेला, निगड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की।
मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रास्ताविकेने करतो. माझ्याकडे काहीही नसलं तरी चालेल, पण माझ्याबरोबर तुमच्यासारखी माणसं असणं हेच मी माझे भाग्य समजतो. असे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या गावचे आधारस्तंभ माननीय श्री विजय जगताप आपणास विनंती की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय श्री विजय जगताप आपणास विनंती की या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं. आजच्या ऐतिहासिक अशा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कृष्णापुरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय महेशदादा शिंदे साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय, ते निगडी गावचे सुपुत्र, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय जयंतजी डांगरे साहेब, मंचकावरती उपस्थित आपल्या निगडी गावचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचा आधारस्तंभ आदरणीय नारायणशंकर भाऊ, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हा सर्वांना बळ दिलं आणि या प्रवाहात आणण्यासाठी परिश्रम घेतले आणि आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागं सावलीसारखे प्रत्येक अडचणीला उभे राहिलेले आमचे मित्र, दरबार उद्योग समूहाचे शिल्पकार, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय राजेभाऊ बर्गे, या ठिकाणी उपस्थित कोरेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष आर बर्गे, मंचकावरती उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख काटकर साहेब, उपस्थित असणारे सर्व निगडी गावातील युवक कर्मचारी, युवा वर्ग, मला आई समान, बहिणी समान, मुली समान असणाऱ्या सर्व माता भगिनी, या ठिकाणी शिरंबे, एकसळ, इतर गावावरून आलेली सर्व मित्रमंडळी, आज या ठिकाणी अतिशय चांगला असा योग आहे. ज्या वेळेला 16 तारखेला 16 तारीख आपल्याला साहेबांनी दिली, आपण त्यावेळी त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी संकष्ट चतुर्थी आज आहे आपल्याला माहिती नव्हतं. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाचं पूजन करून, गणेशाचं मनन करून करत असतो आणि असा अतिशय चांगला असा आशीर्वादी रूपी संकष्ट चतुर्थी आज आलेली आहे. आणि म्हणून या दिव्य अशा भव्य अशा या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहेत. मला फक्त एकच सांगायचं आहे की नक्की हा आपण प्रवेश का करतोय, तर या कोरेगाव तालुक्याच्या विकासाला चालना देणारे, कोरेगाव तालुक्याच्या विकासामध्ये काय प्रोव्हाइड करणारे. तुम्ही पाहिलं की गेली 50 वर्षांपूर्वी असणारा कोरेगाव तालुका आणि आता फक्त 5 वर्षे 2 महिन्यामध्ये असणारा कोरेगाव तालुका, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दूरदृष्टी असणारं असं हे नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे. आपण ज्या वेळेला कोरेगाव शहरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी असणारे त्या ठिकाणी सर्किट हाऊसची इमारत तुम्ही आता आपण सर्वजण पाहतोय. पाठीमागं 90-95 साली कैलासवासी शंकरराव नामदार असताना आपण त्या इमारतीमध्ये जायचो. तशीच प्रकारची इमारत, त्यामध्ये कधी एक वीट ही वाटली नव्हती. अशा प्रकारची त्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी आता आपल्याला दिसते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी प्रवेश करतोय. त्या ठिकाणी असणारी आझाद चौकातली भाजी मंडई आपण पाहिली. त्या भाजी मंडईच्या मध्ये काम करत असणाऱ्या भाजी विकणाऱ्या माता भगिनी आपण पाहिल्या. पावसा पाण्याचं त्यांच्या डोक्यावर छत्र नसायचं, वरनं पाऊस पडायचा, त्यांच्या टप्पीखालनं पाणी व्हायचं. त्या आझाद चौकाच्या पुढे असणारी जे स्वच्छतागृह होतं ते अक्षर त्या तडोळ्याच्या रस्त्यापर्यंत वास मारायचं. परंतु साहेबांनी दृष्टी ठेवून गेली 15-20 वर्षामध्ये जे काय ह्या तालुक्यामध्ये घडले नव्हतं त्यांनी ते घडवून दाखवलं आणि अतिशय चांगल्या प्रकारची स्मशानभूमी, चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी भाजी मंडई त्या ठिकाणी उभारलेली आहे. आपण पाहतो की जो कोरेगावला साखळी पूल आहे त्या ठिकाणी असणारे तिळगंगा नदीच्या सुशोभा करण्यासाठी
प्रचंड असा निधी साहेबांनी त्या ठिकाणी आणला. पाठीमागा आपण पाहायचो त्या पुलावरून जाताना किती कशा प्रकारची दुर्गंधी असायची. पण त्या ठिकाणी चौपाटी केली गेली. येण्या जाण्यासाठी तिथून एक आणखी लहान साखो बांधला. मग अशा प्रकारची तालुक्याच्या मध्ये काम होत असताना आणि जशी आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई तशी आपल्या कोरेगाव तालुक्याचं कोरेगाव शहर ही आपली राजधानी आहे. बऱ्याचशा कामासाठी आपली मंडळी ग्रामीण भागातील मंडळी त्या ठिकाणी जात असतात आणि त्या सोयी सुविधा आपल्या त्या ठिकाणी मिळाव्यात अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या असणारी पंचायत समितीची इमारतीचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्येच अशी कुठेही पंचायत समिती नाही इतकं सुसज्ज असं काम प्रत्येक विभागाचं वेगवेगळं नियोजन अशा प्रकारचं इस्टिमेट करून त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी उभे केलेले आहे. तुम्ही तर पाहताय प्रांत ऑफिस आणि तहसीलदार ऑफिसचं तर काम झालेलं आहे. प्रांत ऑफिस त्या ठिकाणी सुरू सुद्धा झालेलं आहे. म्हणजे कसली दूरदृष्टी गेल्या 50-60 वर्षामधला हा विकासाचा ब्लॅकलॉक या ठिकाणी साहेबांनी निश्चितपणे या ठिकाणी भरून काढलेला आहे. त्या ठिकाणी असणारी मॅप्कोची जागा तुम्ही पाहिलेली आहे. त्या मॅप्को जागावरती सुसज्ज असं नाट्यगृह त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि 300 मुलं एकत्रित अभ्यास करतील त्यांच्यासाठी असणारी अभ्यासिका. भविष्यामध्ये आज या ठिकाणी आपला युवक शिकला मुलगा शिकला तर त्या घराचा त्या कुटुंबाचा चरित्र त्यावर चालणार आहे. रस्ते होतील पाण्याच्या स्कीम होतील सगळं कामं होतील परंतु एवढं मोठं दुरुस्ती असणारं नेतृत्व तुम्हाला लाभलेलं आहे. अशा प्रकारची अभ्यासिका त्या ठिकाणी उभी राहते आणि आपल्या तरुणांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी अभ्यास करायला संधी मिळणार आहे. आणि हे स्पर्धा परीक्षा स्पर्धेचं जग आहे आणि त्यामध्ये कुठल्याही परीक्षा दिल्याशिवाय आणि चांगले मार्क पडल्याशिवाय त्या ठिकाणी कुठलंही काम त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची कामं या ठिकाणी अतिशय चांगल्याच्या पद्धतीनं या कोरेगाव शहरामध्ये पूर्ण होत आहेत. कोरेगाव शहरामध्ये बसले ट्रिमिंग रस्ते आपण पाहतोय आणि हेच पूर्ण कामं आमचं असं म्हणणं आहे की या निगडी गावी सुद्धा झाली पाहिजेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी प्रवेश करतोय. आपण पाहतोय की तो 61च्या ठिकाणचा असणारा चढ किती वर्षापासून आपले ज्या वेळेला ऊसाचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी जायचे आणि प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी एक 61 गावातला ट्रॅक्टर त्या ठिकाणी उभा असायचा. प्रत्येक वेळेला त्या ट्रॅक्टरला टोचन लावायचा आणि त्या ठिकाणी ऊस आपला वर जायचा. शेतकऱ्यावरती किती आर्थिक भार त्या ठिकाणी आपण सोसत होतो परंतु दूरदृष्टीचं नेतृत्व घेताना त्यांनी अतिशय चांगल्याशा प्रकारचं त्या ठिकाणी काम केलं आणि 61चा चढ कमी केला. आज त्या ठिकाणी त्यामुळं वाहतुकीचा विषय अतिशय चांगल्याशा प्रकारे त्या ठिकाणी पार पडलेला आहे. अशी दूरदृष्टी असणारं नेतृत्व तुम्ही आम्ही जपायचं आहे. हे नेतृत्व तुम्ही आम्ही वाढवायचं आहे आणि म्हणून आपला हातचा हा प्रवेश आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की पाठीमागं तहसीलदार कचेरी ते DP भोसले कॉलेज पर्यंत यायला आपल्याला किती त्रास व्हायचा. अक्षरशः काही लोकांची मनक्याची त्या ठिकाणी आजार पण निघालं. पण आता तो रस्ता इतका स्वच्छ झालेला आहे आपण अगदी 5-7 मिनिटांमध्ये निगडीमध्ये पोहोचतोय. आणि म्हणून अशा प्रकारचं काम करणारं नेतृत्व व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलंय. तुम्ही आम्ही पाहिलंय की 4 वर्षापूर्वी कोरोना सारखं प्रचंड असं महामारीचं संकट या देशावरती आलं. कोण जगतंय कोण मरतंय अशा प्रकारची अवस्था झालेली होती. सर्व समाज त्या ठिकाणी भयभीत झालेला होता आणि अशा वेळी आपला संपूर्ण तालुका कोरेगाव तालुका असणारे सर्व ग्रामस्थ माता भगिनी घरामध्ये बसले होते. परंतु त्यावेळेला घरात बसले ते महिलांना शिदे बसले. स्वतःच्या स्वखर्चातून कोरेगावमध्ये सुसज्ज असं चित्राज मंगल कार्यालयामध्ये हॉस्पिटल उभं केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य कोरोनाच्या रुग्णांना त्या ठिकाणी सेवा दिली आणि कितीतरी रुग्णांची त्या ठिकाणी त्यांनी प्राण वाचवले. मी स्वतः पाहिलेलं आहे त्या ठिकाणी काम करताना आरोग्य विभागामध्ये नोकरी करत असताना त्या ठिकाणी माझा संबंध त्या हॉस्पिटलशी सारखा आला. कितीतरी माता भगिनींचे अश्रू पुसण्याचं कार्य केलं आणि म्हणून तुम्हाला म्हणायचं आहे ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेला माणसं म्हणायची EV मध्ये घोटाळा आहे का. बाबांनो EV मध्ये घोटाळा नाही केलेलं काम आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही आम्ही या पाहिलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं नेतृत्व हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे असे वाढवायचं आहे. चांगल्या प्रकारे असं आपलं काम करायचं आहे. सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या खरं महत्वाचे असणारे रस्ते आहेत ते पाणंद रस्ते आहेत. पाणंद रस्ते चांगले झाले तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊस त्या ठिकाणी निघणार आहे. शेतकऱ्यांच्या दळणवळणाला त्या ठिकाणी चालना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून कोरेगाव विधानसभा महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत. 288 आमदार आहेत. त्यामध्ये फक्त महेश दादा असे आमदार आहेत की ते आमदार स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून पाणंद रस्ते उभे करतायत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागं खऱ्या अर्थाने उभं राहत आहेत.
अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्याची नाळ त्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व वाढवायचं आहे. तुम्हाला माहिती नसेल, या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आपण आपल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तीवरती ज्या वेळेला एखादा ऑपरेशनचा एखादा मोठा विषय येतो, त्यावेळेला त्यांना बरं करण्याचं काम त्या ठिकाणी हॉस्पिटल होतं. सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जास्त पैसे मिळाला तालुका कुठला असेल तर हा कोरेगाव तालुका आहे. जास्तीत जास्त पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी, महेश शिंदे साहेबांच्या शिफारसीनं या ठिकाणी लोकांना या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य त्यांच्या या ठिकाणी होतंय. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहून या ठिकाणी आपण या ठिकाणी काम करायचं आहे. असं काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी कोरेगावच्या प्रचार सभेमध्ये म्हणलेले होते, आम्ही तुम्हाला एवढ्यावरती थांबवणार नाही. तुम्ही या महेशला रेकॉर्ड एक मतानं निवडून द्या. आम्ही तुम्हाला का तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करणार आहे. झालं कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष होतं. पुढच्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी महेश शिंदे साहेबांना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरून द्या. पक्षाची अतिशय प्रकारे वाढ करून द्या. त्यांचा मतदारसंघ सांभाळायला तुम्ही आम्ही सर्वजण कार्यकर्ते तयार आहोत. आणि अशा प्रकारचं काम तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करावं लागेल. ज्या वेळेला महेश शिंदे साहेबांची उंची जर आपल्याला वाढवायची असेल तर ती उंची वाढत असताना त्यांना महाराष्ट्रावर फिरून द्या, जिल्ह्यावर फिरून द्या. त्यांचे मावळे या ठिकाणी पक्ष वाढवतील, मावळे त्यासाठी जीवास रान करतील. या निगडी गावामध्ये काम करताना कायम 10 पाऊंड पुढं मागं सरायची सवय नाही, 20 पाऊंड आम्ही मागं सोडू, परंतु गावचं गाव पण जपू, एकत्र निश्चितपणे काम करू, कुणालाही कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचा विचार करून 100% गाव साहेबांच्या पाठीमागे उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि असंही काम करत असताना आम्हाला लाभलेलं नेतृत्व या निगडी गावचे सुपुत्र आदरणीय जयंत डांगरे साहेब आमच्या पाठीमागे आहेत. कोणत्याही प्रकारची कामं करताना त्यांचं नियोजन आम्हाला लाभलंय. एक आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो की निगडी एक आपलं कुटुंब मागतात. आपलं गाव कधी म्हणतात ते माझे कुटुंब आहे. शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं साहेब या ठिकाणी या शाळेला 100 वर्षे पूर्ण झाली. या शाळेमध्ये असणारे एक आदर्श शिक्षक रुपे जाधव सरांनी आणि गावातील लोकांनी संकल्पना मांडली की शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या शाळेचा कायापालट व्हावा. त्या ठिकाणी आदरणीय नारायण भाऊ त्या ठिकाणी अध्यक्ष झाले, आदरणीय दत्तात्रय जगताप त्या ठिकाणी उपाध्यक्ष झाले, खजिनदार किसन शेलार भाऊ झाले आणि सर्वांनी एकत्रित होऊन अतिशय चांगल्या अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम केला. अंदाजे 12 ते 13 लाख रुपये आदरणीय जयंत डांगरे साहेबांनी एकट्याने घातले. राहिलेले 7 ते 8 लाख रुपये गावानं गोळा केले. 20-22 लाख रुपये गोळा करणारं हे निगडी गाव हे जिल्ह्यामध्ये एक असं गाव आहे की अशा प्रकारची संघटना, अशा प्रकारचं नियोजन, अशा प्रकारची काम करणारी माणसं या गावामध्ये आहेत. आणि एवढं मोठी शाळा, या शाळेचं ISO मानांकन झालं. ही शाळा जिल्ह्यामध्ये प्रथम आली आणि त्यावेळेला ही शाळा प्रथम आली त्यावेळेला त्यांचा सत्कार करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यावेळेचे कोरेगावच्या आमदारांनी राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री अजितदादांना गावामध्ये आणलं होतं आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी जयंत डांगरे साहेबांचा केला होता. त्यावेळेला अजितदादांनी ज्यावेळेला ही शाळा पाहिली तेव्हा ते अतिशय आनंदित झाले, प्रभावित झाले. आणि तिथून गेल्यानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील टीम या ठिकाणी पाठवली आणि ती टीम सगळी या ठिकाणी आली, शाळा बघून गेली. आणि ह्या निगडी गावचा पॅटर्न शाळेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहावा, बारामतीमध्ये राहावा अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी तयार झाली. अशा प्रकारचं नेतृत्व आम्हाला मिळालं, अशा प्रकारचं काम करण्याचं नियोजन आम्हाला मिळालं. तुम्ही आम्ही सर्वजण बघतो डांगरे साहेबांचं काम करण्याचं पद्धत अतिशय चांगली आहे. ते गावामध्ये कुठल्याही गोष्टीचा विषय असला तरी अतिशय आदरपूर्वक त्या ठिकाणी विचार करत असतात. आपल्या सर्वांचं कुलदैवत श्री ज्योतिबाचं मंदिर उभं करत असताना मुंबईवाल्यांनी अतिशय कष्ट घेतले. राहिले संपूर्ण 7 ते 8 लाख रुपये साहेबांनी घातले आणि ज्योतिबाचं मंदिर त्या ठिकाणी पूर्ण केलं. हे करत असताना अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुम्हा आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या पाठीमागं डांगरे साहेबांच्या मागं, आदरणीय महेशजी शिंदे साहेबांच्या पाठीमागं आपल्याला ताकदीनं उभं राहायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी राहुल सूर्यकांत बर्गे सारखा नावाचा एक युवक या ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून त्या ठिकाणी सिव्हिलची कामं या ठिकाणी करतो. गावामध्ये विकासाची कामं त्यांची महेश शिंदे साहेबांची करत असताना या राहुल बर्गेंनी एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून या ठिकाणी काम केलं नाही. तर प्रत्येक गावामध्ये असेल, एक्सरा असेल, शिरंबई असेल, दुगी असेल, निगडी असेल, या ठिकाणी काम करताना त्या ठिकाणची राष्ट्रवादी कशी फोडायची ती राहुल बर्गे आणि राजेभाऊंनी कशी काढली ते आम्हाला कळालंच नाही. इतक्या चांगल्याशा प्रकारचं काम त्यांनी नुसतं बांधकाम नाही केली तर त्या ठिकाणी काम करत असताना ह्या गावातला कोणाला घ्यायला लागेल, त्या गावात कोणाला घ्यायला लागेल. दादा बर्गे जरा उशीर आले, ते आमचे गावचे खरं पालकमंत्री, पहिल्यापासून त्यांचं खूप आम्हाला सहकार्य लाभले.
अगदी जीवा भावाचा आमचा भाव असला दाबरगे आहेत, कायम त्या ठिकाणी आमच्या अडीअडचणीच्या पाठीमागे ते या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं नेहमी या गावावरती अतिशय चांगलं अशा प्रकारचं लक्ष असते. आता झालंय, संपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत बऱ्यापैकी. हा रस्ता ट्रिमिकचा रस्ता थोड्या दिवसामध्येच या ठिकाणी त्या रस्त्याची सुरुवात होणार आहे. अतिशय चांगलं असं काम त्या ठिकाणी होणार आहे. ज्या वेळेला तात्यांच्या आईंचं निधन झालं त्यावेळी आमदार साहेब त्या ठिकाणी अंत्यविधीच्या कार्यक्रमात आले होते. अंत्यविधी कार्यक्रमात अंत्यविधी झालं आणि त्यावेळेला त्यांनी त्यावेळेची स्मशानभूमी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आले की या ठिकाणी आपल्याला चांगल्या अशा प्रकारची स्मशानभूमी करायचं आहे. त्यांनी त्या ठिकाणीच शब्द दिला आणि आपण या ठिकाणी चांगल्या अशा प्रकारचं काम करू. अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आज उभं राहिलेलं आहे आणि अशा लहान सहान गोष्टी करत असताना अतिशय चांगलं असं काम त्यांनी उभं केलं. वस्तीवरती सुद्धा ट्रिमिंग रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. साहेब आता आम्हाला काय लोक आहे, फक्त या गावामध्ये असणारे संपूर्ण जी बोळ आहे, पिरापासून जी स्टँड पर्यंत असणारे संपूर्ण बोळ, प्रल्हाद पाटलाच्या पाठीमागचं बोळ असेल, आबाजी बाबराव तिथलं असेल, जालदर खाशाबान तिथलं असेल, कासोटन तिथलं असेल, सर्व बोळ त्या ठिकाणी ट्रिमिंग कॉन्क्रीट झाली पाहिजे. जसं तुम्ही कोरेगाव चकाचक केलं तसं आता निगडी पण चकाचक करा. हे संपूर्ण गाव 100% तुमच्या पाठीमागे चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहणार आहे. या गाव असं मध्ये आहे आणि 60 आणि 61 मैलाचा रस्ता दोन्ही बाजूने गेला नाही. तर त्या ठिकाणी हे दोन्ही रस्ते भरताना पहिल्यांदा आम्हाला तुम्ही यंत्रणा द्या. त्या ठिकाणी आपण मुरुमाने पहिलं भरून घेऊ आणि भविष्यामध्ये त्या रस्त्यावरती तो झडपीच्या प्लॅनवरती रस्ता घेऊन त्या दोन्ही रस्ते आपण पूर्ण करूया. म्हणजे गावाचे या ठिकाणी असणारी जी घरांची संख्या आहे, गावाला असणारं नियोजन जे आहे ते लोकांना नवीन घरं बांधण्यासाठी बाहेर पडता येईल. अजून काही गोष्टी त्या ठिकाणी करता येईल. दळणवळणाच्या सुविधा त्या ठिकाणी आपल्याला उभ्या करता येईल. ही जिल्हा परिषदेची शाळा अतिशय सुसज्ज अशी आहे. त्या ठिकाणी असणारं स्वच्छतागृह जरा अतिशय खराब झालेलं आहे, पण या शाळेला शोभेल असं एक चांगल्या प्रकारचं युनिट स्वच्छतागृहाचं आपल्याकडून मिळावं अशी तुम्हाला या ठिकाणी मी नम्रपूर्वक अशी विनंती करणार आहे की सर्व कामं पूर्ण करत असताना गावातील सुद्धा बऱ्याचशी बोळ अशी आहेत की त्या ठिकाणी आपण ट्रिमिस्ट करू शकलो नाही. ग्रामपंचायतीला असणारं उत्पन्न आणि गावाची होणारी वसुली वर्षाची यामध्ये साहेब अतिशय ताळमेळ आहे. फक्त ग्रामपंचायत सत्ता असून उपयोग नाही, तर त्या ठिकाणी निधी देणारा देव माणूस असावा लागतो. नाहीतर एकाच वेळी एकाच मिनिटामध्ये 3 लोकांना डोळं मारून विकास होत नाही. तर विकासाची संकल्पना त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी, महेश साहेबांनी अतिशय चांगल्याच्या प्रकारे या ठिकाणी राबवलेले आहे. या ठिकाणी 60-61 मांजरीचे रस्ते पूर्ण असताना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिंदे गुरुजी अतिशय चांगल्या अशा प्रकारचं कार्य सेवानिवृत्त झाल्यानंतर आदरणीय भाऊंच्यावर करत होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी पॅरलेचा त्रास झाल्याने ते जागेवर थांबले. तर अजून सुद्धा या गावाच्या विकासाची चालना या ठिकाणी अतिशय अशी चांगली अशी राहिलेली असते. या ठिकाणी तंटामुक्त समितीचे काम करणारे अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणून आहेत. अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम आदरणीय भाऊंना त्या गावामध्ये करत असतात. आज आमच्या गावातली कुठलीही फौजदारी गुन्ह्यात साहेब या ठिकाणी दाखल नाही. कुठल्याही प्रकारच्या जमिनींचा विषय असला तरी या ठिकाणी मिटिंग होऊन त्यांची जमीन मापून दिली जाते. म्हणजे अतिशय एक चांगल्या अशा प्रकारचं काम या ठिकाणी गावामध्ये सर्वांच्या रूपाने या ठिकाणी सुरू आहे. भविष्यामध्ये आम्हाला काही नको आहे, परंतु फक्त या गावाचा विकास करा. गावामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत ते अशा चांगल्या प्रमाणात सोडवा. आदरणीय जयंत डांगे साहेब, आम्ही तुमच्याबरोबर निश्चितपणे आहे. आमचं संपूर्ण गाव तुमच्याबरोबर आहे. असणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित करून बरोबर करून या गावाच्या विकासासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. हे सर्व करत असताना या विधानसभेच्या निवडणुकीपासून आदरणीय राजाभाऊ बर्गे असतील, दादा बर्गे असतील, ही 2 बर्ग्यांची रत्न राहुल बर्गे असतील, ही तिन्ही रत्न सावलीसारखी तुमच्या पाठीमाग उभ्या आहेत. कोणत्याही अडीअडचणीला पाठीमाग उभं राहतात. तुम्ही नसताना कोरेगावमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये काम असू द्या, प्रांत ऑफिसमध्ये काम असू द्या, कसलंही काम असू द्या, ती माणसं तुमच्या सुद्धा फोनमध्ये तुम्ही नसला तरी अशा चांगल्या प्रकारे नियोजन करून सर्वसामान्यांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडत असतात. पुनश्च एकदा तुम्ही या ठिकाणी आला, तुमचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी आम्ही सर्वांनी या गावानं केलेलं आहे. भविष्यामध्ये तुम्ही याल त्यावेळी अशा प्रकारचं स्वागत तुमचं होईल एवढं बोलतो. भविष्यामध्ये सर्व विकास कामं पूर्ण व्हावीत अशी निगडेकरांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आपण अगदी सुंदर अशा शब्दामध्ये नामदार महेश दादा शिंदे यांचं या निगडी गावासाठी असलेलं योगदान असेल, त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यासाठी असलेलं योगदान असेल, अगदी सुंदररित्या व्यक्त केलेलं आहे.
यानंतर आज आपल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती आमदार माननीय श्री महेश दादा शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी माननीय जयंत तात्या डांगरे IRB जनसंपर्क अधिकारी, माजी केंद्रीय गृह समिती संचालक, मोरया उद्योग समूह दापोडीचे शिल्पकार, मी आपणास विनंती करते की आपण आमदार माननीय श्री महेश दादा शिंदे यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. विश्वास जनतेचा महेश दादा. यानंतर माननीय जयंत ताता डांगरे IRB मुख्य जनसंपर्क अधिकारी यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी माननीय उमेश अर्जुन जगताप, सेवानिवृत्त कॅप्टन. या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रवेशासाठी या ठिकाणी सरपंच सौ कल्पना जगताप, उपसरपंच राहुल जाधव, सौ संगीता विष्णू जगताप, माजी सरपंच श्री निलेश मोहन मदने, सौ पार्वती नाना सुतार, श्री विष्णू रामचंद्र जगताप, माजी सोसायटी चेअरमन आणि जालिंदर खशाबा जगताप, व्हाईस चेअरमन सोसायटी. आपण सर्वांनी मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी आपला जाहीर प्रवेश होत आहे. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. या जाहीर प्रवेशासाठी निगडी ग्रामस्थांच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे गेली 30 वर्ष झालं ग्रामपंचायत असेल किंवा सोसायटी असेल, दोन्हीवरती सुद्धा या ठिकाणी सत्ता होती आणि यामध्ये शाब्दिक प्रवेश 1995 सालापासून आपण घेणार आहोत. सौ सुलोचना सीताराम जगताप 1995च्या सरपंच, श्री हनुमंत कृष्णा जगताप 1995 उपसरपंच, श्री संजय कृष्णराव डांगरे 2000 सरपंच, सुलोचना हनुमंत जगताप 2000 सालातील उपसरपंच, श्री मोहन बिलू मदने 2005 सालचे सरपंच, श्री संजय साहेबराव जगताप 2005 सालचे उपसरपंच, श्री दादासो रामचंद्र जगताप 2010 सालचे सरपंच व श्री राहुल सोपान वाघ 2010 सालचे उपसरपंच,
सौ भारती अजय भोसले 2015 सरपंच आणि श्री समाधान सर्जेराव जगताप 2015 सालचे उपसरपंच, अशा गेल्या 30 वर्षात जे काही राष्ट्रवादी पक्षात होते यांचा आज जाहीर प्रवेश शिवसेना गटामध्ये झालेला आहे। या ठिकाणी साहेबांचा जाहीर नागरी सत्कार केला जात आहे। सूर्य आसमंतात पटोपती पसरून निखारे आपुल्याच हाती, होऊन या बेभान धावले आपल्या ध्येयासाठी, कधी न थांबले विश्रांती स्तव पाहिले न मागे, त्यांच्या नकळत त्यांनी विणले यशो कीर्तीचे धागे। यानंतर माननीय जयंतदादा डांगरे IRB मुख्य जनसंपर्क अधिकारी यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी माननीय उमेश अर्जुन जगताप रिटायर्ड कॅप्टन मी आपणास विनंती करते की आपण या ठिकाणी जयंतदादा डांगरे यांचं स्वागत आणि सत्कार करावा। यानंतर माननीय श्री राजाभाऊ परगे माजी प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव नगरपंचायत दरबार उद्योग समूह यांचा सत्कार करण्यासाठी माननीय श्री शिवनाथ डांगरे निगडी गावचे युवा नेते आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे। माननीय श्री महेश साहेबराव बर्गे विद्यमान नगराध्यक्ष कोरेगाव नगर पंचायत यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी माननीय श्री बाळासाहेब उत्तम जगताप माजी सैनिक निगडी मी आपणास विनंती करते की आपण महेश साहेबराव बर्गे यांचा स्वागत आणि सत्कार करावा। माननीय श्री संजय काटकर शिवसेना तालुका अध्यक्ष यांचा सत्कार समाधान सर्जेराव जगताप माजी उपसरपंच आपण करावा आपणास नम्र विनंती। माननीय संजय काटकर। माननीय श्री राहुल रघुनाथ बर्गे उपनगराध्यक्ष कोरेगाव नगर पंचायत यांचा स्वागत आणि सत्कार माननीय श्री दादासो जगताप माजी सरपंच निगडी आपण करावा आपणास विनंती। माननीय श्री सुनील दादा बर्गे माजी उपनगराध्यक्ष कोरेगाव नगर पंचायत यांचा स्वागत आणि सत्कार माननीय श्री अमोल शिवाजी कदम निगडी गावचे प्रगतशील शेतकरी आपण करावा आपणास विनंती। नाव घेतल्यानंतर कृपया आपण लगेच स्टेजवरती यायचं आहे। माननीय श्री सुनील दादा बर्गे यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होत आहे। माननीय श्री अमोल शिवाजी कदम आपणास विनंती की या सत्कारासाठी आपण मंचावरती उपस्थित राहावं। माजी सरपंच यांचा स्वागत आणि सत्कार माननीय श्री सयाजी जगताप माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा निगडी आपण करावं। माननीय जवान घोरपडे शिरडोन माजी सरपंच। माननीय राहुल चव्हाण शिरंबे यांचा स्वागत आणि सत्कार माननीय श्री तुषार विजय डांगरे युवा उद्योजक आपण करावा आपणास विनंती। माननीय
माननीय पांडुरंग किर्दत यांचा स्वागत आणि सत्कार माननीय श्री जीवन दिसले आपणास विनंती की आपण पांडुरंग किर्दत यांचं स्वागत आणि सत्कार करावा. माननीय श्री किरण भोसले एकसळ यांचा स्वागत आणि सत्कार माननीय श्री अशोक नवनाथ जगताप आपणास विनंती की आपण त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. माननीय किरण भोसले एकसळ. राहुल सूर्यकांत परगे यांचा स्वागत आणि सत्कार माननीय दशरथ हरिभा कदम तंटामुक्ती अध्यक्ष माजी सैनिक आपणास विनंती की आपण राहुल सूर्यकांत परगे यांचा स्वागत करावा. किरण जेधे बेलम यांचा स्वागत आणि सत्कार राहुल वाघ आपणास विनंती की आपण त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. किरण जेधे बेलम. सुरेश महामुलकर वेलम यांचा स्वागत आणि सत्कार माननीय श्री राजेश जगताप युवा नेतृत्व निगडी आपण करावा आपणास नम्रतेची विनंती. माननीय श्री सुरेश महामुलकर वेलम. माननीय श्री नारायण भाऊ जगताप यांचा स्वागत आणि सत्कार माननीय सयाजी कदम आपण सयाजी जगताप यांनी करावा यांना विनंती. माननीय श्री डॉक्टर महेशजी शिंदे आपणास विनंती की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर महेशजी शिंदे. निगडी ग्रामपंचायतीवर जवळजवळ 30 वर्ष ज्या गटाची अबाधित सत्ता आहे त्या गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश. निगडी बस स्टँड ते आपली जीपशाळा निगडी या रस्त्याचं ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण, स्मशानभूमीचं जे नूतनीकरण झालेलं आहे त्या स्मशानभूमीचं लोकार्पण आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्यानं आपले आमदार साहेब निवडून आलेले आहेत त्यांचा समस्त निगडी ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार अशा चौफेर आयोजनाच्या कार्यक्रमानिमित्त लोकहित जपणारा आणि दिला शब्द पाळणारा खमक्या नेता असं आपल्या कामानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची ओळख करून दिलेली आहे ते कोरेगाव आणि खटाव मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रिय आमदार माननीय महेश शिंदे साहेब. निगडी गावच्या प्रत्येक सामाजिक विकासात्मक किंवा सांस्कृतिक कामात सढळ हातानं जे उत्स्फूर्तपणे मदत करतात ते आमच्या निगडी गावचे सुपुत्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जयंत डांगरे साहेब. हा जो जाहीर पक्षप्रवेश होतो आहे या कार्यक्रमाच्या मागचे मास्टरमाइंड आणि ज्यांच्या मुस्तदीगिरीमुळं हा पक्षप्रवेश मूर्त स्वरूपात आला
ते कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष श्री महेश बर्गे, उपनगराध्यक्ष श्री राहुल बर्गे, कोरेगाव नगरीचा ध्यास मनात ठेवून संपूर्ण काळ स्वतःला झोकून देणारे माझे बालपणीचे मित्र, कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष श्री सुनील दादा बर्गे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आदरणीय व्यासपीठ, सरपंच, उपसरपंच निगडी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील कोरेगाव, निगडी आणि निगडी पंचक्रोशीतील तुम्ही सर्व नागरिक. खरं तर या कार्यक्रमात विजयरावांनी बोलण्यासारखं काही ठेवलेलं नाही आहे. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही 6 वर्ष तुमच्यासोबतच आहोत. म्हणजे आता खऱ्या अर्थाने 100% गाव, निगडी गाव तुमच्यासोबत आलेलं आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 45,063 मतांचं मताधिक्य घेऊन माननीय आमदार महेश शिंदे विक्रमी मताधिक्याने, ज्याला आपण लाईनसाईड व्हिक्टरी म्हणू शकतो, अशा मताधिक्याने निवडून आले. एवढं मताधिक्य आत्तापर्यंत कोरेगाव विधानसभेच्या इतिहासात कोणालाही मिळालेलं नाही आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हे विक्रमी मताधिक्य असंच मिळत राहो, कारण कोरेगाव जसं निगडी आज संपूर्ण 100% तुम्हाला पाठिंबा देत आहे. तुमच्या विकास कामाच्या धडाक्यामुळं आपल्या मतदारसंघातली बहुसंख्य गावं 100% तुमच्यासोबत राहतात आणि इथून पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या फक्त विक्रमासाठीच होतील. म्हणजे आज जो विक्रम मोडलेला आहे तो पुढच्या अजून मताधिक्य मिळत राहील, अशी ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देऊ इच्छितो. लोकसभेच्या ज्यावेळी निवडणुका झालेल्या होत्या त्याची एक आढावा बैठक घेण्यासाठी साहेब तुम्ही एक 5-6 महिन्यापूर्वी निगडी गावामध्ये आलेला. त्यावेळी गाफील राहू नका, सर्वांनी झोकून काम करा असं कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलेलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये पण माझं भाषण झालेलं. त्यावेळीच मी तुम्हाला ग्वाही दिलेली की साधारणतः 40,000 ते 50,000 मताधिक्यानं तुम्ही निवडून याल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि माझे ते शब्द खरे ठरले याचा मला फार आनंद आहे. आणि शब्द खरे पण का नाही ठरणार, कारण कोरेगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये खूप सुंदर असं काम दिसत आहे आपल्याला. ट्रिमिक रस्ते म्हणा, बंदिस्त गटारं म्हणा किंवा जलसंधारणाची कामं, मान खटावसारखा जो भाग कायमस्वरूपी दुष्काळी होता, आपल्या उत्तर कोरेगावमधला मतदारसंघातला काही भाग की जो कायमस्वरूपी दुष्काळी होता, त्या दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी खूप भरीव असं काम या 5 वर्षात झालेलं आहे. कोरेगाव शहराचा जर विचार करायचा गेला तर कोरेगाव शहराचा चेहरामोहरा पूर्ण बदललेला आहे. आपलं DP भोसले कॉलेज ते जुना मोटर स्टँडपर्यंतच्या रस्त्याचं रुंदीकरण, डांबरीकरण झालेलं आहे. जुना मोटर स्टँडच्या इथं प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन इमारत सुरू आहे. तीळगंगेचा सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट म्हणा किंवा त्याचं सुंदरीकरण म्हणा ते खूप छान चालू आहे. हायटेक भाजी मंडईचं काम सुरू आहे, सर्किट हाऊसचं काम सुरू आहे. सगळे रस्ते ट्रिमिक्स बंदिस्त गटाराची कामं झालेली आहेत आणि प्रशासकीय इमारतीचं काम जे मॅफकोच्या दरम्यान ते पूर्ण होऊन ते प्रशासकीय इमारत सुद्धा तिकडे शिफ्ट झालेली आहे. खऱ्या अर्थानं कोविडमध्ये पण फार मोठं काम झालं. हे काम जे झालेलं आहे त्याची खूप सुंदर दखल मगाशी विजय जगताप यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केलेलीच आहे. 2 गोष्टींचा मी इथं आवर्जून उल्लेख करू इच्छितो. सोशल इंजिनिअरिंगचा एक खूप सुंदर असा प्रयोग कोरेगावमध्ये झाला. ज्या समाजाला लोकनियुक्त प्रतिनिधित्व कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मिळालं नव्हतं त्या समाजातल्या एका खूप कर्तबगार अशा माणसाला स्वीकृत नगरसेवकाचं पद कोरेगावमध्ये दिलं गेलं. हे सोशल इंजिनिअरिंगचा खूप सुंदर प्रयोग महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं झाला नव्हता, तो आपल्या कोरेगावमध्ये झाला. आणि दुसरी सगळ्यात चांगली सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जी कामं झाली ती संपूर्ण कमिशन फ्री आणि भ्रष्टाचार मुक्त झाली. ज्यावेळी काम चालू होणार आहे त्यावेळेस त्याची डेडलाईन काय असावी आणि त्या कामाचा दर्जा काय असावा हे ठरवलं गेलं आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी होत आहे का नाही हे साहेबांकडून खूप चांगल्यारीत्या पाहिलं गेलं. खरं तर आपले आमदार साहेब आमदार झालेले आहेत ही खूप चांगली भाग्याचीच गोष्ट आहे. ते स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत. खूप सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी खूप असामान्य असं नेतृत्व तयार केलेलं आहे आणि एक अध्यात्माचा सुंदर वारसा आपल्याला आहे. आमच्या निगडीबद्दल जर बोलायचं झालं तर निगडी ही त्याच प्रकारातलं गाव आहे. निगडीमध्ये
कधीही संपूर्ण राजकारण केलं गेलेलं नाही. गरजेपुरतं राजकारण आणि संपूर्ण काळ समाजकारण हीच निगडीची ओळख आपण सांगू शकतो. आता व्यासपीठावर जे बसलेले आहेत ते श्री नारायण भाऊ जगताप, ज्यांना आम्ही प्रेमानं भाऊ म्हणतो, त्यांनी आणि माझे वडील श्री पृथ्वीराज विठोबा शिंदे यांनी विकासाचा पाया निगडीमध्ये खूप चांगलारित्या घातला गेला. आणि त्याला हे जे सगळी तरुण मंडळी आहेत, विजय जगताप आहेत, दादा जगताप आहेत, आमचे बाळासाहेब कदम आहेत, दादा जगताप आहेत, काही नावं माझ्याकडून राहतील कारण मी तसा राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस आहे, पण निगडीतले हे जे तरुण आहेत त्यांनी ती विकासाची जी गंगा आहे ती एका उंचीला नेऊन ठेवलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात ज्या ज्या लोकांनी कामं केलेली आहेत आणि निगडीची स्वतःची अशी ओळख करून दिलेली आहे. डॉक्टर सच्चिदानंद गोसावी आहेत की जे महाराष्ट्रात त्या काळात BMS मध्ये पहिले आलेले होते. त्यानंतर जे गोसावी कुटुंबीय आहे त्यांची जवळजवळ तिसरी पिढी आत्ता वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोरेगावमध्ये काम करत आहे. मी गेली 19 वर्ष माझ्या पत्नीच्या सोबत दंतवैद्य सेवा कोरेगावकरांना देतो आहे. माझे मामे भाऊ डॉक्टर अविनाश जगताप यांचं किनईमध्ये खूप सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. त्यांनी त्यांच्या कामाने स्वतःची अशी ओळख किनई भागात केलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय जयंत डांगरे एक खूप चांगला असा एक उद्योजक, त्यांनी अशी म्हणून पुण्यात ओळख केलेली आहे. केंद्रीय विभागाची जी गृह विभागाची स्थायी समिती होती त्याचं सदस्यत्व त्यांना मिळालेलं होतं की ज्या स्थानाला, ज्या दर्जाला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्य मंत्रिपदाचा दर्जा होता त्यांच्या रूपानं आम्हाला आमच्या निगडी गावाला लाल दिव्याची गाडी सुद्धा मिळाली. आपले ज्योतिराम जगताप म्हणा किंवा ऑर्डिनरी कॅप्टन उमेश जगताप म्हणा, हे दोघं कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. कौस्तुभ गोसावी आहेत की जे एअरफोर्समधून कॅप्टन म्हणून निवृत्त झालेले आहेत. सचिन शेलारांसारखा जो माणूस आहे की जे आपल्या टेल्को कंपनीमध्ये मॅनेजिंग डिरेक्टर आहेत, ते वेगवेगळी नाटकं लिहितात, रंगभूमीवर त्यांचा खूप चांगला वावर आहे. अजून आपले जे आशिष जगताप आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सेना दलाचं नेतृत्व करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून एक नाव कमावलेलं आहे. आणि तीच गोष्ट आपले मोहित जगताप जे आहेत ते आम्हाला म्हणजे ऑलिम्पिकसाठी आपलं प्रतिनिधित्व करू शकतील इतक्या चांगल्या दर्जाचं प्रॅक्टिस त्यांचं सुरू आहे. या कार्यक्रमाचं जे सुंदर सूत्रसंचालन करत आहेत त्या त्याच्या बहीणच आहेत. म्हणजे गावाला खूप चांगली सांस्कृतिक आणि खूप चांगली वैद्यकीय क्षेत्रातली म्हणा कोणत्याही क्षेत्रातली खूप चांगली अशी माणसं गावाला दिलेली आहेत. आणि याचाच परिपाक म्हणून का होईना आपली जी निगडी गावची शाळा आहे या शाळेला खूप उपक्रमशील शाळा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात गौरव मिळालेला आहे. आपल्या गावामधून दरवर्षी एक कार्तिकी वारीला दिंडी जाते. गावामध्ये खूप वारकरी संप्रदायाचं काम सुंदर सुरू आहे. गावामध्ये आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारीचं काम सुरू आहे. म्हणजे कला असू द्या, क्रीडा असू द्या, संस्कृती असू द्या, अध्यात्म असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींचा एक सुंदर वारसा आपल्या गावानं आपल्या तालुक्याला महाराष्ट्राला दिलेला आहे. आणि तसंच एक खूप सुसंस्कृत खूप सामान्य कुटुंबातून आलेलं असामान्य व्यक्तिमत्व आणि ज्याला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे अशा दोन्हीचा मेळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला दिसत आहे. खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आपलं 100% गाव आज बऱ्यापैकी साहेबांच्या पाठीमागं उभं राहत आहे. गावामध्ये जी भौतिक विकासाची कामं आहेत जसे ट्रिमिक रस्ते म्हणा, पाणी पुरवठ्याच्या चांगल्या योजना म्हणा किंवा दुसरी जलसंधारणाची कामं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच होतील. कारण जो निधी भरघोस मिळणं आपल्याला अपेक्षित आहे ते हे डायनॅमिक नेतृत्व देणार याच्याबद्दल काही शंका नाही आहे. मला आता असं वाटतं की आपण या गोष्टींच्या वर जाऊन थोडाफार विचार करायला पाहिजे. खूप काही शासकीय योजना अशा आहेत की ज्या शासकीय योजनांचा लाभ म्हणजे आपली पंडित दीनदयाळ योजनांची जी जागा खरेदीची योजना आहे, काही घरकुल योजना आहेत, आपली लाडकी बहीण योजना आहे किंवा काही शासकीय योजना आहेत की ज्या शासकीय योजनांचा लाभ डायरेक्ट लाभार्थ्यांना कसा आपल्याला देता येईल आणि खूप शाश्वत असं विकासाचं एक मॉडेल आपल्याला कसं तयार करता येईल ह्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. जलसंधारणाची कामं आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न जाणवतो, तर जलसंधारणाची कामानिमित्तानं आपण काय करू शकतो का? गावामध्ये एखादं सुसज्ज वाचनालय, एखाद्या गावामध्ये जिम किंवा लष्करामध्ये भरती होण्यासाठी एखादं प्रशिक्षण केंद्र असं काही उभं करू शकतो का? धान्यांवर प्रोजेक्ट करून किंवा काही गोष्टींवर रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू शकतो का? या गोष्टींचा विचार करण्याची कारण गरज आहे. आपल्याला खंबीर पाठिंबा मिळेल आणि एक शाश्वत विकासाचं मॉडेल निगडी आपल्या सगळ्यांना देईल. हिवरे बाजारपेठ होती की जे पोपट पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी देशभर नाव कमवलं, अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीनं नाव कमवलं, तसंच आपल्या निगडीनंही एक शाश्वत विकासाचं मॉडेल म्हणून पुढे यावं अशी एक खूप सुंदर सदिच्छा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च तुम्ही सर्वजण आला
त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि भरघोस मतांनी आपले आमदार साहेब विधानसभा मतदारसंघामध्ये जे निवडून आले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या निगडी गावचे सन्माननीय नागरिक श्री संतोष गणपती जगताप यांच्या दोन्ही मुलांनी अतिशय चांगले असं प्रकारचं कर्तृत्व आपापल्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. संपदा असेल किंवा मोहित असेल, ही दोन रत्न संतोष जगतापांच्या पोटी जन्माला आली आणि त्यांनी आपल्या गावाचं नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत नेण्याचा अतिशय चांगला असा प्रयत्न केलेला आहे. कुमारी संपदा जगतापने राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी घेतलेल्या स्पर्धेमध्ये युवा व्यक्ती होम मिनिस्टर म्हणून तिचं त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे. अतिशय गोड अशी वाणी असणारी संपदा थोड्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वक्तृत्व करून पुढील लोकांची मनं जिंकत आहे. त्या संपदाचा सत्कार सुद्धा कर्तबगार आमदारांच्या हातून होणं हे उचित आहे आणि म्हणून महेशदादा शिंदे साहेबांना विनंती आहे, आपण संपदाचं स्वागत सत्कार या ठिकाणी करावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी यानंतर पात्र स्पर्धा जिंकणारा मोहित जगताप यांचंही स्वागत या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. मोहित इयत्ता तिसरीपासून म्हणजेच गेल्या 10 वर्षापासून सातत्याने अविरतपणे धावण्याचे प्रॅक्टिस करणारा मोहित आणि आतापर्यंत 72 स्पर्धा जिंकणारा, सलग 5 वर्ष महाराष्ट्रात प्रथम येणारा आणि सर्वात मोठी म्हणजे मार्च 2024 मध्ये चेन्नई येथे घेण्यात आलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला आणि आजपर्यंत सर्वात कमी 1500 मीटर धावण्याचं टायमिंग त्यानं या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. अभिनंदन मोहित. धन्यवाद. खरं तर आमच्या यशाचं साहेब तुम्हाला या ठिकाणी गमक सांगायचं म्हटलं तर आपल्या कोरेगावचे आणि धनसंतोष साप्ताहिकाचे संपादक माननीय संतोषदादा नलवडे, त्याचबरोबर आमच्या निगडी शाळेतले शिक्षक असतील, त्यामध्ये रुपेश जाधव सर असतील, अविनाश जाधव सर असतील, सुभाष जाधव सर असतील, त्याचबरोबर सगळे शिक्षक माध्यमिक शाळेतले जे आम्हाला शिक्षक होते, शेडगे सर असतील, विरकर सर, मोरे सर, या सगळ्यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि पूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये जर का बघितलं तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कोणी घेत नाही, परंतु धनसंतोष साप्ताहिकाचे संपादक माननीय संतोषदादा नलवडे यांनी आम्हाला दोघांनाही भरपूर मदत केली आणि मला असं वाटतं त्यामुळे आम्ही आत्तापर्यंत या पदापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. मला वाटतं एकदा संतोषदादा नलवडेंसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या. ते काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत. यानंतर पुढचा सत्कार म्हणजे माननीय श्री रुपेश लक्ष्मण जाधव सर, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, सदस्य शिक्षण व क्रीडा समिती, जिल्हा परिषद सातारा, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद. साहेब, सांगायची अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमच्या सरांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. एक शिक्षक कसा असावा आणि गुरु शिष्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय रुपेश जाधव सर. या ठिकाणी खरं तर दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल की गुरु शिष्याचा सन्मान या ठिकाणी होत आहे. पुढचा सत्कार आहे माननीय श्री विजय जगताप. या ठिकाणी साहेब आम्हाला सांगायला आनंद होतोय की एप्रिल मे महिन्यामध्ये इतका कडक उन्हाळा असतो, गावाला पाणी कमी पडतंय, परंतु एक माणूस या गावासाठी स्वतःच्या विहिरीतलं पाणी 2-3 महिने देतोय. एकदा विजय जगताप काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी काकांचा सत्कार होत आहे. माननीय विजय जगताप, आपणास विनंती की आपण पुढे सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे.
नेहमीच गावचा विकासाभिमुख विचार करणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर असणारे आमच्या सगळ्यांचे लाडके माननीय विजय जगताप काका. यानंतर आपल्या सगळ्यांचा आधारस्तंभ, निगडी गावची अर्थवाहिनी समजली जाणारे माननीय जयंत तात्या डांगरे, IRBचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, मोरया उद्योग समूहाचे शिल्पकार, आपणास विनंती की आपण या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वांनी बसून घ्यावं. नाही, जास्त वेळ घेणार नाही. सन्माननीय व्यासपीठावर आपले लाडके आमदार महेशजी शिंदेसाहेब, तसेच उपस्थित सगळे मान्यवर, तसेच बाहेरसमोर बसलेले आमचे ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आज आपला हा 16 तारखेचा कार्यक्रम आपले राष्ट्रवादीचे जे काही सर्व नेते होते त्यांच्या आपल्या शिवसेनेमध्ये विलिनीकरण करण्यासाठी हा कार्यक्रम 16 तारीख ही साहेबांनी दिली होती. त्याप्रमाणे आपण आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी आता पूर्णपणे शिवसेना पक्षाच्या पाठीमागे, म्हणजेच माननीय आपले लाडके आमदार महेशजी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. त्याप्रमाणे भविष्यात आपण चालायचं आहे. एकत्रीकरण आता झालेलं आहे आणि पुढचे जे काम आहे ते फक्त आपलं काम आहे. आपल्याला महेश शिंदे साहेबांसारख्या 75 वर्षात आपल्याला देश स्वतंत्र झाला, त्या 75 वर्षाच्या काळामध्ये जेवढा निधी उपलब्ध झाला नाही तेवढा आपल्याला माननीय महेशजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना वारंवार त्यांच्या मागे लागून त्यांनी आपल्या कोरेगाव तालुक्याचा पूर्ण विकास केलेला आहे. निवड कोरेगाव तालुक्यात न म्हणता त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्याचाही उपहास केलेला आहे. विशेष बाब म्हणजे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यातले सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष लक्ष आपल्या सातारा जिल्ह्यावर आहे. आणि विशेष त्यामध्ये सांगायचं मला आवर्जून सांगायचे उल्लेख होईल की महेशजी शिंदे साहेबांना साहेब किती प्रेम करतात हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी त्यांना जवळून पाहिलेलं नाही. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी फक्त त्यांना सांगितलं की महेश तू इकडे काय येऊ नको, तू फक्त पत्र वाटव, तुला काय पाहिजे, निधी पाहिजे, तू सगळं पूर्णपणे तिकडे लक्ष दे जिल्ह्यावरती, आणि मी इकडून तू पास केलेलं मी प्रत्येक गोष्ट इकडून पास करून पाठवतो. आणि त्या पद्धतीने मी माझ्या स्वतः डोळ्यांनी गेली 5 वर्ष हे सगळं काम पाहिलेलं आहे. मी वारंवार त्यांच्याबरोबर असतो. महेश शिंदे साहेबांना मी मुंबईत भेटतो. त्याप्रमाणे शिंदे साहेबांना सुद्धा, एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा माझं नेहमी काम पडत असतं काही कामामुळं. कारण ते MSRDC जे मंत्री असल्यामुळे, कॅबिनेट मंत्री असल्यामुळं वारंवार माझी ती कामं त्यांच्याकडे असतात. त्यामुळे मी नेहमीच त्यांच्या प्रेमामध्ये असतो. आणि आता राहिलं सुद्धा जे काय प्रेम होतं, जे शिल्लक राहिलं ते सगळं तर महेश शिंदे साहेबांनी मिळून टाकलेलं आहे. अधिक वेळ घेत नाही आहे. आता मी एवढे एकच गोष्ट देतो की आमच्या गावातर्फे, निगडी ग्रामस्थांतर्फे आम्ही साहेब तुम्ही सांगेल ते काम पूर्ण करू. जिथं तुम्हाला वेळ नसेल तिथं आम्हाला सांगा, आम्ही ते काम पूर्ण तरीच नेऊ. तालुक्यातलं कुठलंही काम सांगा, जे जे शक्य आहे तिथं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एवढीच मी ग्वाही देतो. मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्या. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित माननीय नामदार महेशजी शिंदे साहेब, मी आपणास विनंती करते की आपण आम्हा सर्व निगडीच्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करावं. निगडी गावामध्ये आज सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखाचा हा क्षण आहे. खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये निगडी आणि परिसरानं फार मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी केली. आज एक मोठा निर्णय या गावचे सुपुत्र, माझे सहकारी मित्र आणि माझ्यापेक्षा माझे मित्र आहेतच, परंतु आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रचंड प्रेमातला आणि विश्वासातला एक त्यांचा सहकारी मित्र जयंती डांगरे साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आज
या ठिकाणी प्रवेश होतोय, तुम्ही प्रथमतः संपूर्ण संघटनेच्या वतीनं साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि आभारही मानतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे निगडीचे जुने जाणते नेते, आमचे मार्गदर्शक नारायणभाऊ जगताप, जयंत डांगरे साहेब, या कार्यक्रमासाठी विशेष करून माझ्यावरती सदैव प्रेम असणारे माझे दुसरे युवा सहकारी, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, आमचे सुनील दादा असतील, महेश असेल, राहुल दादा असतील. निगडीवरती या सगळ्यांचंच प्रेम आहे, कारण निम्मी निगडी इथं राहते, निम्मी निगडी कोरेगावात राहते. त्यामुळे सुनील दादा, डॉक्टर महेश शिंदेने सांगितलं त्यांचं लक्ष तिथल्यापेक्षा ह्या गावात जास्त आहे. त्याचं कारण आहे की तिथं मतदान त्यांच्या वॉर्डातलं जे आहे आणि तिथं ते सगळ्यांना सहकार्य करत असतात. खूप चांगलं काम आमच्या कोरेगावच्या सगळ्या नगरसेवकांचा, मी त्यांचंही आभार मानतो. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणारे तालुकाध्यक्ष संजय काटकर, आमचे जवान काका घोरपडे, युवा नेता राहुल बर्गे, राहुल चव्हाण, किरण भोसले, सुरेशजी माहुलकर, किरण जयदेव, पांडुरंग किर्दत, काही प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये या गावच्या सरपंच त्यांनी प्रवेश केला त्या कल्पना जगताप, उपसरपंच राहुल जाधव, माजी सरपंच संगीता जगताप, निलेश मदने, पार्वती सुतार, विष्णू जगताप, चलिंदा जगताप, सुलोचना जगताप, हनुमंत जगताप, संजय डांगरे, मोहन मदने, संजय जगताप, दादासू जगताप, राहुल वाघ, भारती भोसले, ज्यांनी राहुल दादांच्या बरोबर चांगलं काम करून या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाला मूर्त स्वरूप आणलं. ते माझे दुसरे युवा सहकारी विजयजी जगताप, आंधाराव जगताप, दादा सरपंच, हनुमंत जगताप, बाळासाहेब जगताप, समाधान जगताप, अमोल कदम, साहेबजी जगताप, वयवाडीचे आमचे मार्गदर्शक सतीश बापू, सर्व पत्रकार, विविध गावातून आलेले आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनी, शिरदेचे आमचे नामदेवराव आलेत, आमचे गायकवाड दाजी आलेत, सर्वच पंचकुशीतले प्रमुख कार्यकर्ते आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या लाडक्या भगिनी, तुमचंही या ठिकाणी स्वागत करतो. आजचा कार्यक्रम भाऊ अशा दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये विकास कामं स्वातंत्र्यापासून प्रत्येक आमदारांनी स्वतःला यथायोग्य यथाशक्ती करण्याचा प्रयत्न केला. पण मधल्या काळामध्ये एक पॅटर्न आला, जो पॅटर्न आम्हाला पचनी पडणारा नव्हता. विकास कामावरती चर्चा जास्त व्हायची, पण विकास कामं कमी व्हायची. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट महत्वाची होती, व्हिजन घेऊन एक विकास कामाचं आपल्या मनामध्ये एक व्हिजन असलं पाहिजे. आज तुम्ही पाहताय निगडी सारखं गाव, एवढं छोटं गाव, भाऊंनी काय प्रथा पाडल्या, त्यांच्या समवयीन इथं सगळे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र गावात प्रथा पाडली. किती सुंदर प्रथा. त्यांनी सांगितलं या गावामध्ये केस झाली, विजय म्हणाले की या गावात केस, फौजदारी केस करायला कुणाला अधिकार नाही, जमीन सुद्धा आम्ही एकत्र बसून मोजून घेतो. हा आदर्श खरं तर संपूर्ण महाराष्ट्रानं घेतला पाहिजे. एवढा मोठा आदर्श आज या जुन्या जाणत्या नेत्यांनी या गावाच्या पुढे घेतला. जयंत डांगरेंसारखा एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांना काय कमी आहे हो तुम्ही मला सांगा. आज हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आमच्यासारखा माणूस 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतला तर स्वतःला धन्य मानतो.
त्या ठिकाणी एवढा मोठा प्रशस्त बंगला, एवढा मोठा ऐश्वर्य, हे सगळं सोडून फक्त या गावासाठी झटतो. कशासाठी? मी ज्या गावातून घडलो, माझं जे आयुष्य या गावानं घडवलं, माझं सुद्धा या गावाला देण्याचं कर्तव्य आहे. या भावनेनं या माणसानं स्वतःच्या खिशातले पैसे घालून या गावासाठी हा माणूस काम करतो. हे मोठी गोष्ट आहे. आज मी जाधव सरांच्या बरोबर बसलो होतो. मी पहिल्यांदा त्या शाळेत गेल्यानंतर, त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला वाटलं की मी कुठल्या तरी एखाद्या पुण्यातल्या 5 स्टार शाळेच्या ऑफिसमध्ये आलोय का काय असं मला वाटलं. हे मराठी शाळा ही पण एवढी सुंदर असू शकते हे आपण या ठिकाणी दाखवून दिलं. पुरस्कार मिळाले, सगळ्या गोष्टी मिळाल्या. हे गाव पूर्वी एक होतं. मधल्या काळामध्ये काही बदल घडवण्यासाठी सगळीकडे संघर्ष होत असतो. एका दिवसात कोण कोणाला स्वीकारत नसतो, ही सत्य गोष्ट आहे. आपणही आमच्या इथं बायका बसल्यात, सगळ्या म्हाताऱ्या येत्या का सुनांना असं सरळ नांदून दिलंय त्यांनी. जाच करून करून गायला आणल्या तेव्हा त्या जागेवाल्या. तुम्हाला आनंद वाटतो जात झाल्यानंतर? खरं आहे का खोटं आहे? तेव्हा त्या सुतासारख्या सरळ झाल्या आणि कुटुंबाचा गाडा नीटनेटका सांभाळायला लागल्या. आमचं पण तेच झालं. 2019ला निवडून आलं. मोठी मोठी नेते कशाला आम्हाला कोण विचारतंय? जयंत मला म्हणले हे चुकून निवडून आलं, काम घडलं, चुकून निवडून आलं. आम्ही बी कोणाला सांगायला गेलो नाही आम्ही खरं निवडून आलो का चुकून निवडून आलो. नशीब म्हणले नाहीत त्या कशात UVM मध्ये ओठाळा केला. तर आलो निवडून. कसं आलो कुणास ठाऊक, भगवंताची कृपा होती, गोरगरीब सामान्यांचा विश्वास होता, तिला निवडून. पण नुसतं निवडून नाही आलो. निवडून आल्यानंतर काय आपल्या लायकीप्रमाणे जेवढं करायला शक्य आहे तेवढं केलं. तुम्ही पाहिलं आज कोरेगाव सारखं शहर विजून तर काही ठेवलंच नाही सांगायचं. ह्याच्या पूर्वी पण होऊ शकत होतं, परंतु मानसिकता नव्हती, आपलेपणा, प्रेम, आपुलकी नव्हती. सुननं जर सासूला अशी भाकरी फेकून टाकली आणि काय म्हणली म्हातारडे, अरे 10 वर्ष जगणारी दट्टी कट्टी म्हातारी 2 वर्षात ओके कार्यक्रम होतो तिचा. पण ती जर अंथरुणाला खेळली असेल, भलं त्या सुनला भाकरी कशी भाजायची माहित नसेल, नेहमी कच्ची राहत असेल, तिला नीट कालवण नीट करता येत नसेल, पण तिनं हाय असं जर त्या म्हातारीच्या मुखात घातलं तर ती म्हातारीच्या डोळ्यातनं पाणी येतं म्हणते. त्या प्रेमामुळे ती म्हातारी हाय असं कच्चं पण खाते आणि त्यानं तिचं आयुष्य वाढतं. लक्षात घ्या. हेच काम आम्ही केलं. आम्ही भूमिपुत्र होतो, आम्ही स्थानिक होतो. आम्हाला जे काय करायला जमलं ते आम्ही प्रेमानं केलं. लय मोठा नव्हतो, छोटंच होतो. पहिल्या टर्मचा आमदार होतो, पण पुन्हा काय आहे ते दावलं सगळ्या महाराष्ट्राला. आमच्यातले काय काय गुण आहे ते सगळे दाखवले ना, सगळ्यांना दाखवले. एक लक्षात घ्या, निगडी गावाला पहिलं बोर्ड लागायचं 10 कोटी रुपये दिले. गेलं कुठं कुणालाच कळलं नाही. ते मैऱ्याच मोठा भोवती झाला, 10चा 15 फ्लॅट झाले. 10 कोटी दिले, बोर्ड मोठे लागले. आज काय घडलं? ठणठणाट. आमचे बोर्ड बारके असते, पण आतला विकास हा 100 वर्ष टिकणार आहे. लक्षात घ्या. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघाचं तुम्ही जर आजपर्यंतचे जर पैसे काढले असतील, माझ्या कारकिर्दीमधले आलेले पैसे आणि त्याच्यातून होणारा विकास आणि त्याच्यातून येणारे जे निकाल आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे असतात. एखादा माणूस 200 चेंडू खेळतो आणि 2च धावा काढतो. थोडच्या वेळेला त्याला नारळ देऊन माघारी पाठवतात आणि तीच काम तुम्ही 2019ला केलं. चेंडू 200 खेळले, हवेत मोठी बॅट फिरायची, पण बॉल कधी बसलाच नाही.
असली परिस्थिती. बॉलरच मतल्याला तर बॉल कसा आउट कसा व्हायचा. इथं टाक म्हणलं की तिकडं टाकायचं, इकडं टाक म्हणलं की तिकडं टाकायचं. बघा तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधातला उमेदवार मतल्याला ह्यांचाच पार्टनर तेवढ्या पुरता उभा करायचा आणि ह्यांनीच पाडायचा. थोडक्यात निगडीत जर आपण या ठिकाणी एक कुस्ती घेतली आणि एक पोरग उभं केलं म्हटलं हीच महाराष्ट्र केसरी होणार. पुढचं उभं केलेला आपणच उभा करायचा आणि त्याला पड म्हणायचं आणि महाराष्ट्र केसरीचं बोर्ड अख्ख्या महाराष्ट्रभर लावायचं. असली अवस्था ह्याच्या आधीच्या राजकारणाची या कोरेगावातली होती. ही सत्य गोष्ट होती. ओरिजिनल कट्टाच कुस्ती कधी त्यांनी केली नाही. झाली ती 2019ला झाली आणि त्याला आसमान दावलं. आम्ही काय आहे भूमिपुत्र ते दाखवून दिलं. लक्षात घ्या. आम्हाला टीका कुणावर करायची नव्हती. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं, आज गावं एकत्र आली पाहिजेत, गावाचा विकास घडला पाहिजे. एवढंच आमच्या प्रामाणिक हेतू या ठिकाणी. गावं एक का करायची? आज तुम्ही पाहताय, आज आमच्या मनाला सुंद करणारी एक बातमी परवा दिवशी या ठिकाणी पेपरला आली. मी नव्हतो, मी माझ्या एका नातेवाईकांच्या माझ्या बहिणीच्या एका कार्यक्रमाला बाहेरच्या राज्यात होतो. एक भयानक बातमी या महाराष्ट्राच्या पुढे आली. 200 कोटी रुपयाचे ड्रग्ज नवी मुंबईत सापडले आणि त्याचा सूत्रधार कुठला होता? या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघातला तरुण होता. आणि 100% सगळे तरुण हे बिचुकले गावचे होते. आम्हाला अंतर्मुख विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे विकास काम होतात जातात, पण जो सुसंस्कृतपणा आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिला त्याचा कोण विचार करणार आहे की नाही? या तरुणांवरती संस्कार करायची जबाबदारी आमची आहे की नाही? आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज संपूर्ण जगामध्ये जात आहेत आणि त्याच्या तस्करीचा प्रमुख एका आमच्या माजी आमदार माजी मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता असू शकतो आणि त्याला राहायला झोपडी बी नाही. त्या सिद्धेश पवारची अवस्था काय आहे? काय तो का 200 कोटीचा ड्रग विकत घेऊ शकतो का हो? जाऊन बघा. दुसरा तो पोरगा आहे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचा तालुकाध्यक्ष पवार आहे, तो त्याला तर राहायला घर नाही. ही दोन्ही पोरं आता एवढ्या मोठ्या रॅकेटचे प्रमुख दाखवले जातात. खरं तर हे कोणाचं पाप आहे हो? हे कळायला जनता काय मूर्ख आहे? ही संस्कृती आम्ही घेऊन येणार. राजकारण कुठेही जाईल, परंतु ज्या दिवशी आपलं पोरग दारू पिऊन ड्रग्ज घेऊन आपल्या घरात येतं आणि आई बापाला मारतं, तुमच्या करोडो रुपयाच्या संपत्तीचं तिथं मोल शून्य होतं. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक गाव सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी करतोय. प्रत्येक तरुणाला संस्कार द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आज आमचं स्वप्न आहे, आमचा मतदारसंघ फक्त रस्त्यानं चकचकीत नको, हा मतदारसंघ मनानंही चकचकीत पाहिजे. एकमेकाबद्दलचे दुजाभाव आहेत, द्वेष आहेत, हे निघून गेले पाहिजेत. माझं गाव माझं आहे, माझं गाव स्वच्छ सुंदर झालं पाहिजे. आज या ठिकाणी ब्रह्माकुमारीचं ओम शांतीचं काम आपण फार मोठ्या प्रमाणावरती करता. इथं वारकरी संप्रदाय आमचा आहे. तात्यांवरती नितांत बंडा तात्यांवरती प्रेम करणारी जनता या ठिकाणी आहे. आम्हाला एकच गोष्ट कळते की आज आपलं गाव आणि पुढच्या मुलांवरचे संस्कार हे या मतदारसंघात 1 नंबर असणारे झाले पाहिजेत. हेच आपण स्वप्न घेऊन आज ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या. आम्हाला आमचे तरुण संतोषरावांचा पोरगा आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाण्याच्या लायकीचा आहे. आपल्याला लाज वाटली पाहिजे. आज ते पोरग मातीत पळतंय, त्याला पळायला सिंथेटिक ट्रॅक जर वापरायचा असेल तर तो बेंगलोरला जातोय. संतोषराव महेश शिंदेनं एकच केलं, ज्या दिवशी तुमच्या घरी आला
5-10 हजार रुपये देऊन फायदा होत नाही. पण एक लक्षात घ्या, त्या पोरासाठी 2 वर्षामध्ये सिंथेटिक ट्रॅक बेंगलोरच्या लेवलचा या कोरेगाव मध्येच उभा करणार, हा शब्द मी तुम्हाला देतो, लक्षात घ्या. त्याचे पैसे आमच्या खात्यात येऊन राहिलेले. आज आमची पोरं बाहेर जाऊन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल या कोरेगाव नगरीमध्ये उभं राहतोय. पण हे एकच उभं राहत नाही. तुम्हाला रस्त्याचं माहीत असेल, आत्ता आपण कोरेगाव पासून रहमतपूरचा रस्ता 4 लेन कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात करतोय. रस्ता मंजूर झालाय, सगळं झालंय. आता फक्त कामाला सुरुवात करायची. त्याचा नारळ पण भाऊ आपण फोडला त्या दिवशी. जळगावकडचा रस्ता चालू झालाय. आता हा रस्ता आपण चालू करून घेतोय. लवकरात लवकर आपल्याला हे रस्ते पूर्ण करायचे. परवा जयंतदादांच्या आईंच्या निधन झालं त्या दिवशी मी दहनाच्या कार्यक्रमाला आलो होतो. आम्ही बसलो होतो नदीत, पाहिलं. अरे अंत्यसंस्कार हा सुद्धा एक संस्कार आहे. जसा नामकरण संस्कार आहे, आपल्या संस्कृतीमध्ये विविध संस्कार सांगितलेले आहेत. मग तो नामसंस्कार असू द्या ते अंत्यसंस्कारापर्यंत सगळे संस्कार, लग्न संस्कार असू द्या, सगळे संस्कार याला विधिवत आणि त्याला अत्यंत पवित्र असं स्थान आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. आणि मग असे जे अंत्यसंस्कार आहेत ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्या दिवशी शब्द दिला, आपण ती स्मशानभूमी बांधून पूर्ण केलेली आहे. आणि अजून त्याला लागेल तेवढा निधी द्यायचा शब्द आज मी या ठिकाणी. पाणंद रस्ते भाऊ तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, मागेल त्याला पाणंद रस्ता देतोय. आज स्वतःच्या पैशानं आपण पाणंद रस्ते पलीकडचे भरून घेतले आणि अजून किती असतील तेवढे सांगा. तुम्ही सगळं गाव एक केलंय. लागेल तेवढे पाणंद रस्ते द्यायचा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. दुसरा एक फार मोठा प्रचार या कोरेगावच्या जनतेच्या पुढं इलेक्शनमध्ये आला होता. पाण्याच्या बाबतीतला कृष्णेचं पाणी ह्यांनी पळवलं, त्यांनी पळवलं आणि जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न जनतेला केला गेला. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. मी अभिमानाने सांगतो, या जनतेनं मला विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये धरण झाल्यानंतर 20 वर्षानंतर त्या धरणातलं 2 TMC पाणी एखाद्या मतदारसंघाला वाढवून देणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणजे महेश शिंदे. लक्षात घ्या, या कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी आम्ही वाढवून दिलं. नुसतं पाणी वाढवून नाही दिलं, आता केंद्र सरकारनं झे कटापूर योजनेसाठी या ठिकाणी फार मोठी तरतूद केली. एकंदर 2200 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. आज तुम्ही पाहताय सगळे टीका करतात, झे कटापूर योजना म्हणजे खटाव आणि मानची योजना आहे का? झे कटापूर योजना ही खटाव आणि मानचीच योजना होती. परंतु ज्या वेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला कोरेगाव तालुक्याचा सुद्धा समावेश झे कटापूर योजनेमध्ये मी करून घेतला. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं होतं, रामोसवाडी पासून भाडळ्यापर्यंत आणि रामोसवाडी पासून शिलटी, खिरकिंडी, वारजाईवाडी, कनेरखेड अगदी वरपर्यंतची सगळी गावं हे पाण्यापासून वंचित आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आपशिंग पर्यंतचा भाग पाण्यापासून वंचित आहे. ही गावं सुद्धा कोरेगाव तालुक्यातली ना आपली गावं आहे. आता आम्ही ठरवलं 2 TMC पाणी जे वाढलेलं आहे या कॅनॉलद्वारे येऊ शकत नाही. कॅनॉलला मर्यादा आहेत. म्हणून आम्ही काय केलं, झे कटापूरच्या बॅरेज मधून जे 2 TMC पाणी आम्हाला मिळालेलं आहे ते आपण रामोसवाडीच्या दुसऱ्या पाईपलाईनद्वारे नेऊन ते पाणी भाडळ खोऱ्यात आणि इकडे आपशिंग्यापर्यंत आणणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही पाहताय आज एक स्वप्न आम्ही पाहिलं होतं आणि आम्ही शब्द दिला होता, या कोरेगाव तालुक्यातला प्रत्येक नदी, वसना असू द्या, वांगणा असू द्या किंवा प्रत्येक ओढा आणि नाला हा 12 वाहता करण्याचं काम महेश शिंदे करेल. हा शब्द मी तुम्हाला दिला होता आणि त्या शब्दातलं पहिलं पाऊल म्हणून आज आपल्याला ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे. जायगाव मध्ये मोठा तलाव बांधला,
आता कनेरखेडच्या वर फार मोठे 7-7 कोटीचे मोठे तलाव बांधतोय. एकदा कोरेगाव तालुक्याच्या डोक्यावरती भाडऱ्यापासून ते वरपर्यंत आपशिंगपर्यंत सगळ्या डोंगराच्या पायथ्याला प्रचंड मोठे 7-7, 10-10 कोटीचे मोठे तलाव बांधतोय. नलवडेवाडीचा तलाव बांधला, चिलेवाडीला 2 तलाव बांधले. प्रचंड मोठ्या तलावांची रांग आपण आज त्या ठिकाणी करतोय. आणि या तलावांमध्ये आपण पाणी दर 3 महिन्याला एकदा साठवून ठेवणार आणि सगळे ओढे झाले हे बारमाही वाहते करणार हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही योजना घेऊन आज आम्ही काम या ठिकाणी करतोय. आमच्या पुढं क्लिअर काही गोष्टी आहेत. कोरेगाव तालुक्यामध्ये 42,000 एकराला पाणी द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. नवीन शेती आपण 42,000 एकर आज बागायत करण्याचं काम या ठिकाणी करतोय. आम्हाला शेतकऱ्यांना ताकद द्यायचं, तरुणांना संस्कार द्यायचे. आम्हाला एकमेकाच्यात भांडवून आम्हाला स्वारस्य नाही आहे. आम्हाला जनता एकत्र आली पाहिजे. एका बाजूला जयंतदादांसारखे प्रामाणिक कष्ट करून स्वतः कमवून जनतेला पैसे देणारे आपण नेते पाहतो. पण हळूच काही लोक हे आज आमच्या विरोधात खोटे षडयंत्र उभी करतात. सरकारला लुटून या ठिकाणी जनतेला रंगवायचं काम काही लोक करतात. सगळ्यांचा हिशोब वेळ आल्यानंतर करू. आमच्या डोक्यात बसलं की हिशोब करणं हे आमचं 100% काम असतं. त्यामुळं काळजी करू नका. आज आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. आज तुम्ही दुगीसारखं गाव शेजारी पाहिलं, फार मोठे नेते झाले. आजपर्यंत दुगीला आज जाणारा रस्ता कधी झाला होता का? पहिल्यांदा दुगीचे लोक आज गेले. तसंच मी तुम्हाला शब्द देतो, निगडी मधली सगळी कामं पूर्णत्वास नेणार हा शब्द आज या ठिकाणी मी तुम्हाला देतो. जे जे करता येईल, पाणी पुरवठ्याच्या टाकीचं सुद्धा आपणच केलंय, स्मशानभूमी आपण केली, पालंद रस्ते आपण केले. आता राहिलेले 100% कॉन्क्रिटीकरण करण्याचा शब्द मी आपणाला या ठिकाणी देतो. या बजेटमध्ये ह्या सगळ्या पैशाची प्रोव्हिजन करू, 100% सगळ्या पैशाची प्रोव्हिजन करू. आणि असाच एक प्रचंड मोठा कार्यक्रम पुन्हा एकदा आपण या गावामध्ये घेऊन कामाला सुरुवात करू. तुम्ही ज्या विश्वासानं ह्या गावात आलाय त्या विश्वासानं हे गाव तेवढंच तोलामोलाचं कोरेगावपेक्षा अजून सुंदर करायचा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पुनश्च एकदा आपण ज्या विश्वासानं आज प्रवेश केला त्या विश्वासाला कधीच तडा आम्ही जाऊ देणार नाही. हा विश्वास आपणाला देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. आत्ताच आपण संपूर्ण कोरेगाव तालुक्यातील आणि निगडी गावातील कामांचा आढावा दिलेला आहे. आत्ता ज्याप्रमाणे या गावामध्ये या कार्यक्रमासाठी लोकांची उपस्थिती आहे, त्याचप्रमाणे पुढच्या कार्यक्रमासाठी सुद्धा अशीच उपस्थिती असेल अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या ग्रामस्थांना विनंती की पुन्हा एकदा जोरदार टाळ्या महेश दादा शिंदे साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं सगळे जरी आमदार तुम्ही पाहिले तरी इतकं आपल्या जीवाभावानं आमदार महेश दादा शिंदे साहेबांचा, आमदार महेश दादा शिंदे साहेबांचा. सर्व ग्रामस्थ मंडळ निगडी, ग्रामपंचायत निगडी यांच्यातर्फे